नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जुके यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो, नवीन विषय घेऊन आलेलो आहे. ते म्हणजेच एस टी महामंडळ MSRTCने एक नवीन योजना, एक नवीन कार्ड तयार केलेलं आहे, ज्याच्यासाठी सवलत घ्यायची असेल महामंडळाची बस प्रवासामध्ये तर ते कार्ड तुम्हाला काढणे अत्यावश्यक आहे. ते म्हणजेच NCMC नावाचं एक कार्ड काढण्यात आलेलं आहे. ते सर्व प्रवाशांना बंधनकारक ठरणार आहे. ज्यांना ज्यांना ST प्रवास करायचा आहे, STने प्रवास करणाऱ्या कोट्यावधी प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची ही बातमी असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा विद्यार्थी असाल आणि STच्या सवलतीचा फायदा घेत असाल तर आता सावधान होण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. म्हणजेच कारण आता केवळ ओळखपत्र दाखवून अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याचे दिवस संपलेले आहेत किंवा आधार कार्ड दाखवून मोफत प्रवास करण्याचे दिवस देखील संपलेले आहेत. राज्य परिवहन महामंडळाने एक असा नवीन नियम लागू केला, ज्यामुळे तुमच्या खिशात एक विशिष्ट कार्ड नसेल तर तुम्हाला सवलत नाकारली जाऊ शकते आणि पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागू शकतो. तर नेमका हा नियम काय असणार आहे, कार्ड देखील कोणते असणार आहे, ते देखील आपण सर्व पाहणारच आहोत. मित्रांनो, सवलतीचा लाभ घेण्यासाठी डिजिटल कवच हे अनिवार्य असणार आहे. ज्या डिजिटल कवचचे नाव NCMC कार्ड असं देण्यात आलेलं आहे, म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड या कार्डचं नाव आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावटगिरीला आळा घालण्यासाठी हे कार्ड तयार केलेलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केले आहे की यापुढे विविध सामाजिक सवलतीचा लाभ केवळ याच स्मार्ट कार्डद्वारे दिला जाईल. याचाच अर्थ असा की जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्ही सवलतीसाठी पात्र असूनही तुम्हाला पूर्ण दराने तिकीट खरेदी करावे लागणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही एक कठीण बाब या ठिकाणी झालेली आहे. हे कार्ड कसं मिळवायचं आहे तर मित्रांनो, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने कार्ड वितरणाची प्रक्रिया सोपी ठेवली आहे. नवीन मोबिलिटी कार्ड किंमत याची 199 रुपये असणार आहे. तर GST सह ही किंमत असणार आहे, निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र ज्या प्रवाशांकडे महामंडळाचे जुने स्मार्ट कार्ड आधीपासून उपलब्ध आहे त्यांना मात्र थोडासा दिलासा आहे. ते म्हणजेच ते जुने कार्ड देऊन तुम्ही 149 रुपयात हे नवीन NCMC कार्ड खरेदी करू शकता. हे कार्ड घेण्यासाठी लवकरच सर्व आगारांमध्ये विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थी, पत्रकार, दिव्यांग आणि महिलांना प्राधान्याने सहभागी करून घेण्यात येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या कार्डला रिचार्जची सोय देखील असणार आहे आणि वॉलेटची मर्यादा देखील असणार आहे. हे कार्ड केवळ प्रवासासाठीच नाही तर एका डिजिटल वॉलेटप्रमाणे काम करेल. कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी त्यामध्ये किमान 100 रुपये तुम्हाला बॅलन्स ठेवावा लागणार आहे. त्यानंतर गरजेनुसार 50 रुपयाच्या पटीत कितीही रिचार्ज करता येईल मित्रांनो. तुम्हाला 50 रुपयापासून कितीवरही रिचार्ज करू शकता. त्यामध्ये जसे तुम्हाला काम पडेल त्याप्रमाणे तुम्ही रिचार्ज करू शकता. प्रवाशांना रिचार्जसाठी कुठलीही लांब जाण्याची गरज नसणार आहे. बसमधील ETIMS मशीनद्वारे किंवा मग अधिकृत संकेतस्थळावर मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडे ही सुविधा उपलब्ध असेल असे त्यांनी सांगितलेले आहे. प्रवासात सुट्ट्या पैशांची होणारी जी वादावादी आहे ती यामुळे थांबणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ग्रामीण भागासाठी 3000हून जास्त अधिक एजंटची फौज या कामासाठीच तैनात करण्यात येणार आहे मित्रांनो. तर हे कार्ड तुम्हाला काढणे त्यामुळे अधिक सोपे जाणार आहे अशी माहिती मित्रांनो देण्यात आलेली आहे. स्वतः प्रताप बाबूराव सरनाईक साहेबांनी यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर ही पोस्ट अपलोड करून सांगितलेली आहे माहिती मित्रांनो की STसाठी ही प्रणाली जी आहे लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि NCMC हे कार्ड सर्वांनाच करून घ्यावे लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला STच्या प्रवासामध्ये सवलत मिळवून घेता येणार आहे मित्रांनो. त्याबाबतची ही पोस्ट तुम्ही पाहू शकता. त्यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर ही पोस्ट अपलोड केलेली आहे. अशा प्रकारचं ते कार्ड आहे जे तुम्ही मित्रांनो करून घेऊ शकता.
यामध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, प्रवासी, पुरस्कारार्थी व पत्रकार आदींना देखील लाभ मिळणार आहे मित्रांनो. माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.